संध्याकाळ झाली की काहीतरी चटपटीत असं खायचं मन होतंच. संध्याकाळचे 5 वाजले असं वाटलं काहीतरी चटपटीत खावा. एक बटाट्यापासून मस्त असा स्नॅक्स बनवलेला आहे. खूप छान चवदार टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवलेला आहे. तर त्यासाठी बघा मी ना व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं थांबूनच गेले होते, पण मी तुम्हाला पुन्हा सांगते मी याच्यात काय काय वापरलं. इथे मी ना शिजलेलं बटाटे 1 वाफरले कट करून, थोडे जिरे टाकलेत, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर आणि पुदिना टाकला. इकडे बघू शकता हे पुदिन्याचे पानं आहेत बघा, हे पुदिन्याचे पानं आहेत आणि इकडून ह्या साईडून कोथिंबीर आहे. म्हणजे पुदिना आणि कोथिंबीर हे मिक्स करून घेतले. बटाटे घेतले बघा, असं थोडंसं जास्त नाही शिजवायचं, थोडं शिजवायचं आणि अद्रकचे तुकडे टाकायचे 2-4 आणि मिरच्या आणि जिरे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं नॉर्मल आपलं पाणी टाकून मग याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. खूप छान असे थंडीच्या दिवसात ना असं हेल्दी नाश्ता करायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला आता नाश्त्याचीच रेसिपी दाखवते सध्या. आवडत असेल तर नक्की लाईक करा. इकडे बघू शकता मस्त असं मी हे पेस्ट करून घेतली. अजिबात पाणी टाकायचं नाही. आता हे बघा, हे आपल्याला वाटलेलं जे बॅटर आहे ते आपण हे व्यवस्थित एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. खूप छान पेस्ट बनते आणि त्यामध्ये आता आपण बघा हे 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये थोडे साहित्य टाकायचे. इथे 2 चमचा आपण इथं रवा टाकायचा आहे. 2 चमचे मी रवा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर थोडेसे तीळ टाकलेले आहेत. तीळ म्हणजे ऑप्शनल आहेत, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आणि ते 1 वाटी भरून असं मी गव्हाचं पीठ घेतले. तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा वापरू शकता इथे, पण गव्हाचं पीठ कसं हेल्दी असतं आपल्यासाठी, त्यामुळं गव्हाचं पीठ घेतले. आणि त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकते चवीनुसार मीठ. आपल्याला इथेच जितकं लागेल ते मीठ इथेच वापरायचं आहे, नंतर आपल्याला मीठ लागणार नाही. थोडीशी हळद रंग यापुरता आपला टाकायची, अर्धा चमच्याच्या अंदाजाने हळद टाकायची. त्यानंतर थोडा गरम मसाला आणि धना पावडर टाकून घ्यायचा आहे. थोडासा लाल मसाला टाकायचा आहे. आता मी याच्यामध्ये थोडा लाल मसाला टाकून घेते, किंवा रेडीमेड जो रेड चिली फ्लेक्स भेटतं ना, म्हणजे लाल मिरचीचा कूट भेटतो ना, तो सुद्धा अर्धा चमचा तुम्ही टाकू शकता. तर गरम मसाला, धना पावडर, हळद आणि लाल मसाला पावडर हे टाकून घ्यायचे. लाल मसाला थोडा टाका, कारण आपण वाटण करता वेळेस मिरची टाकली आहे, त्यामुळे जास्त नाही टाकायचं, नाहीतर तिखट होऊन जाईल, जास्त स्पायसी होऊन जाईल. आता हे हाताने व्यवस्थित हे बॅटर ना मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे पीठ मळून घ्यायचं आपलं गव्हाचं पिठासारखं. हे असं हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सहजपणे हे मिक्स होतं आणि छान याचा असा नरम सॉफ्ट असा डो तयार होतो. म्हणजे पीठ मळलं जातं खूप सहजपणे आणि खूप छान हेल्दी नाश्ता आहे हा. मुलांसाठी सकाळ सकाळ तुम्ही बनवून देऊ शकता. हे बघा, थोडंसं म्हणजे असं चिटकत असलं की असं सुकं पीठ लावायचं, जेणेकरून छान मळता येतं. आता मी जरा स्वच्छ करून घेते, कारण पीठ मळता वेळेस ना माझ्याकडून असं पीठ पडलंच जातं आणि हे नॅचरल आहे, आपल्याकडून पडतंच थोडं थोडं. ते स्वच्छ करून घेते. कॅमेरा पण हलतोय माझा त्यामध्ये. आता मी काय करते, एक छोटंसं कापड टाकते खाली, कारण की कसं पीठ सांडत नाही ना, त्यामुळं इथे मी छोटासा कपडा ठेवला आहे. त्याच्यावर मी आता ठेवते आपला चपातीचा पोलपाट. हे बघा, असं हे ठेवून घ्यायचं. आपला रोजचा जो आपला रोटीचा पोळ्याचा जो पोलपाट असतो ना, तो ठेवून घ्यायचा, कारण आपल्याला हे जे पीठ मळून घेतलं ना, त्याची एक छान अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. हे बघा, थोडासा कॅमेरा माझा हलला होता, आता सेट करून घेते. आता हे जे आपण पीठ मळून घेतले ना, छान असं नरम सॉफ्ट झाले. थोडंसं याच्यावर पीठ टाकून घ्यायचं सुकं, कारण की चिटकलं जाणार नाही. आणि याचे 2 भाग करायचे, कारण हे खूप मोठं आहे, जाडसर होईल नाही. तर याचे 2 भाग करून घ्यायचे आणि फक्त आपलं चपातीसारखं याला गोलाकार लाटायचं आहे, फुल साईजमध्ये. म्हणजे जेवढा पोलपाट आहे ना तेवढा आता मी हे लाटून घेणार आहे. जाडसर ठेवायचं नाही, म्हणजे थोडंसं नॉर्मलच ठेवा. हे बघा, हे असं मस्त लाटून घेतलं आहे. आता आपल्याला काय करायचं, चाकूच्या सहायताने थोडंसं चाकूला तेल वगैरे लावलं की सहजपणे कट करता येतं. असं चाकूच्या सहायताने याला अशी लाईन पाडून घ्यायची आहेत आणि चौकोन आकार द्यायचा, किंवा तुम्ही इकडं पुऱ्यांचा आकार देऊ शकता, गोल आकार देऊ शकता, ट्रायंगल आकार देऊ शकतात, चौकोन आकार देऊ शकता. तर मी ह्याला चौकोन आकारच देते आज. हे बघा, हे असं एक एक करून अशी स्लाईस काढून घेते, चौकोन आकाराच्या अशा मस्त असे याचे बॉक्स करून घेते आणि मग एक एक काढून घेते. हे बघा, सगळं काढून घेते. कोथिंबीरची काडी ना मला खूप वेळा लागली आहे, कारण ती मला वाटते ज्यावेळेस मी कट करून टाकली ना वरून सुकी, त्यामध्ये ना त्या कोथिंबीरची काडी राहून गेली. पण काही हरकत नाही, आपल्याला ती काढता येते.
हे बघा एवढे मी स्लाइस कट करून घेतलेला आहेत. आणि बाकीचा जो राहिला डो तो मी नंतर घेते लाटून, तोपर्यंत मी हे तुम्हाला दाखवते करून. तर आता थोड्याशा तेलामध्येच हे मस्त फ्राय होतं, क्रिस्पी होतं. आणि तसं बघायला गेलं ना तर ही पुरीच आहे एक प्रकारची. हे बघा मस्त असं गरम तेलामध्ये किती छान अशा हा फुलल्या जातात मस्तपैकी. आणि 2च मिनटामध्ये याचा रंग पण चेंज होतो. खूप हेल्दी आणि खूप टेस्टी नाश्ता आहे, कारण की आपण याच्यामध्ये ना अद्रक टाकली, कोथिंबीर टाकली, पुदिन्याचा फ्लेवर दिला आहे, चाट मसाला टाकला आहे आपण याच्यामध्ये. खूप छान छान असं मस्त फ्लेवर टाकला आहे आणि इतक्या खमंग टेस्टी लागतात ना हे बघा. आता असे रेड ब्राऊन रंग येऊपर्यंत असे चांगले असे कडक भाजून घ्यायचे, म्हणजे खात्या वेळेस ना एकदम छान कुरकुरीत लागतात. आणि चहासोबत तर ना खूपच भारी वाटतात. हे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी, आणि तुम्हाला नक्की आवडेल. तर ते मी सगळं फ्राय करून घेतले आणि उरलेले जे आहेत ना मी ते पॅनमध्ये ठेवलेत स्लो गॅसवर. तोपर्यंत मी तुम्हाला हे दाखवून घेते. हे बघा किती छान झालं आहे बघा हा स्नॅक्स गव्हाच्या पिठापासून. असं तर आपण रोटी सकाळ सकाळ कधी कधी खाऊ वाटत नाही, त्यामुळे हे गव्हाच्या पिठापासून केलं की आपल्याला रोटीचं पण प्रोटीन भेटतं आणि सोबत भाज्यांचा पण एक हेल्दीपणा भेटतो. हे बघा मस्त आतमध्ये बॅटर आपल्या बटाट्याचं किती छान झालेलं आहे स्टफिंग. पुन्हा कोथिंबीरची काडी आली समोर. माझी कोथिंबीर म्हणजे ह्यावेळेस जरा जास्त टाकली आहे. हे बघा मस्त झालेले आहे, छान चटपटीत स्वाद लागतो याचा. असं खाता क्षणी ना पूर्ण याचा फ्लेवर इतका भारी लागतो खाता वेळेस, मस्त वाटतं. गरम गरम चहासोबत केचपसोबत ना अप्रतिम याचा स्वाद लागतो. कुरकुरीत आणि मग टेस्टी अशा हेल्दी हा नाश्ता मी तुम्हाला आता दाखवला आहे. झटकीपट बनवायचा, सकाळ सकाळ तुम्ही किती घाई असली तरी हा झटकीपट नाश्ता तयार होतो फक्त आणि फक्त एक बटाट्यापासून. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा, आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा.